नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ. तर चला आता संध्याकाळची वेळ झालेली आहे स्वयंपाकाची. तर मी स्वयंपाकामध्ये आज बनवणार आहे घासाची भाजी. तर इथं मी घासाची भाजी आधी निवडून घेतली, कारण त्याच्यात लांबट देठ होते ते काढून घेतले आणि फक्त शेंडे शेंडे घेतलेले आहेत. तर ही भाजी छानपैकी बनवायची, पण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आधी धुवून घ्यायची, म्हणजे चांगली भाजी धुतली जाते आणि फ्रेश पण होते. तर आता इकडे मिठाच्या पाण्यामध्ये मी भाजी बुडवून घेते. तर माती वगैरे लागलेली असली ना तर ती खाली राहते. तर आता इकडं चाळणीमध्ये पण काढून घेते, म्हणजे पाणी त्याचं सगळं गळून जाईल. आणि आता कढईमध्ये फोडणी द्यायची. तर एकदम साध्या सिंपल पद्धतीने घासाची भाजी बनवायची आहे. तर जिरे मोहरी टाकून घेतली आणि लसूण टाकला. लसूण थोडासा जास्त वापरा. तर आता इकडे मी मिरचीसुद्धा टाकलेली आहे. लसणाने भाजी अशी खूप छान होते घासाची. तर याच्यामध्ये लगेचच फोडणी टाकून घेतली. डाळ वगैरे काहीच टाकणार नाही मी, शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकणार नाही. अशीच खूप अशी भारी भाजी लागते. तरी भाजी सगळ्यात जास्त मेन म्हणजे मला आवडते, त्याच्यामुळं मी बनवते आणि बाकीचे पण घरातले थोडं थोडं खातील. तर आता इकडे छानपैकी फोडणी दिली, मीठ टाकूनसुद्धा झालेलं आहे आणि 2 मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवायचं. जास्त वेळ झाकण नाही ठेवायचं. तर छानपैकी भाजी शिजलेली आहे. तर आता इथं परत खालीवर करून घेते. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं आळूची पानंसुद्धा करायची, पण त्याचा मिनी ब्लॉग मी तुम्हाला नंतर शेअर करीन. तर कशी वाटली घासाची भाजी? तर ही भाजी आहे गावची, त्याच्यामुळं इकडं मुंबईला काय भेटत नाही, गावावरून आणलेली आहे. तर मी म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया घासाची भाजी. तर कोणी कोणी घासाची भाजी बनवली किंवा खाल्ली ती मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.